महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, 2023 मध्ये काही पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले होते. त्याच्या भरपाईसाठी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. या योजनेत कोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना लाभ होणार आहे याची आज ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघूया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार आणि किती रक्कम दिली जाणार याविषयी अधिक तपशील जाहीर झाले आहेत. पीक विम्याच्या रकमेसाठी प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यामुळे आर्थिक नुकसानीतून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विमा हा मंजूर झालेला आहे. भारत हा कृषीप्रधान देश असून शेतकऱ्यांची भूमिका यात महत्वाची आहे. शेतकरी विविध प्रकारची पिके घेत असले तरी हवामानाच्या अनिश्चिततेमुळे त्यांना अनेकदा नुकसान सहन करावे लागले आहे. 2023 मध्ये अशाच परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते व 2024 मध्ये सुद्धा नुकसान झाले होते. यानंतर सरकारने अहवाल तयार करून प्रत्येक जिल्ह्याची पाहणी केली. नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांसाठी पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे आणि त्यांच्या नुकसानीची भरपाई होणार आहे. पीक नुकसान भरपाईमध्ये महाराष्ट्र सरकारचा हा खूप मोठा निर्णय आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे की 2023 व 24 मध्ये आलेल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार अद्याप पीक विम्याची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांना लवकरच मदत दिली जाणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल. राज्य सरकार लवकरच विम्याचे वाटप सुरू करणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे. शेतकरी मित्रांनो, कोणकोणते जिल्हे हे दुष्काळग्रस्त आहे ते बघूया. गेल्या वर्षी राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये नाशिक, अहमदनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि जळगाव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले. या परिस्थितीची गंभीर दखल घेत राज्य सरकारने मदतीसाठी पुढाकार घेतला. पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकारने ठोस पावले उचलली आहे. या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. शेतकरी मित्रांनो, कप अँड कॅप पॅटर्न हा राज्य सरकारने पीक विमा वितरणासाठी नवीन बीड पॅटर्न किंवा कप अँड कॅप पॅटर्न नावाची पद्धत अवलंबली आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांना मिळणारा विमा हा 110% पर्यंत असेल तर तो विमा कंपन्यांकडून दिला जातो. मात्र जर विम्याची रक्कम 110%च्या वर गेली तर अतिरिक्त पैसे राज्य सरकारकडून दिले जातात. यामुळे शेतकऱ्यांना जास्त मदत मिळते आणि विमा कंपन्यांवरील आर्थिक ताण कमी होतो. हा निर्णय शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी घेण्यात आला आहे. यामुळे कृषी क्षेत्राला आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार आहे. शेतकरी मित्रांनो, निधी मंजूर झालेला आहे व अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव आणि सातारा या 6 प्रमुख जिल्ह्यांसाठी एकूण 3,310 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, हा निधी विविध विकास कामांसाठी वापरण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याला त्यांच्या गरजेनुसार निधी वाटप केले जाणार आहे आणि यामध्ये पायाभूत सुविधा म्हणजे सिंचन प्रकल्प, रस्ते आणि इतर महत्वाच्या कामांचा समावेश सुद्धा केलेला आहे. महाराष्ट्र सरकारने हा निधी तातडीने वापरण्याच्या सूचना ही सुद्धा दिल्या आहेत. स्थानिक प्रशासन हा निधी योग्य ठिकाणी आणि नियोजित कामांसाठी वापरेल.